संपूर्ण देश व राज्यभरात मुस्लिम बांधवांनी रमजान ईदचा पवित्र सण अत्यंत उत्साही वातावरणात साजरा केला। रायगड जिल्ह्यातील बेंस येथील जामा मस्जिदमध्ये 21 रोजी शनिवारी सकाळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून ईद सण उत्साहात साजरा केला। यावेळी मुस्लिम बांधवांची नमाज अदा करण्यासाठी गर्दी झाली होती। बेंसेत रमजान ईदनिमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखं दर्शन घडलं। येथील मस्जिदमध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध व सर्व धर्मीय बांधवांनी एकत्रित येत शांतता पूर्ण व एकोपा जोपासत ईदचा आनंद द्विगुणित केला। मुस्लिम बांधवांमध्ये देखील प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। पांढरे शुभ्र कपडे परिधान करून एकमेकांना शुभेच्छा देताना आपलेपणा व जिव्हाळ्याचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी गळाभेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। मुस्लिम बांधवांनी अत्यंत उत्साही वातावरणात ईद सण साजरा केला। उपस्थित मान्यवर व नागरिकांना मुस्लिम बांधवांनी गुलाब पुष्प व गोड पदार्थ देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। पवित्र रमजान सुरू असताना लहान मुले, तरुण व मुस्लिम बांधवांनी उपवास देखील करण्यात आला। ईदनिमित्त पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून प्रसन्न मनाने मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं। बेंसे ज्योतिर्पाडा विभागात गेली कित्येक वर्षांपासून हिंदू, मुस्लिम, बौद्ध बांधव अतिशय गुण्यागोविंदाने नांदतात, एकमेकांच्या सण उत्सवात आनंदाने सहभागी होतात। येथील सर्व धर्मीय एकोपा व सामाजिक सलोखा संपूर्ण जिल्ह्याला आदर्शवत ठरावा असाच आहे। त्यामुळे बेंसे येथील ईदच्या सणाला सारेच जण आवर्जून उपस्थित राहतात। मुस्लिम बांधवांकडून यावेळी मिळणारं प्रेम व जिव्हाळा सर्वांना गहिवरून टाकणारा होता। खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यात सर्वत्रच रमजान ईदचा सण उत्साही वातावरणात व धूमधडाक्यात साजरा झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागोड ठाणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। यावेळी अध्यक्ष अजीम बेंसेकर यांनी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले। व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल।